जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या या युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्याला पोलीस भरतीचा पेपर झालेला आहे पुणे शहरचा. थंबनेलला तुम्ही पाहिलेच असणार आहे. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट कळली की जे जुने विद्यार्थी आहेत, म्हणजे साधारणतः त्यांनी 2 वर्ष 3 वर्ष झाली त्याची भरती करतायत, किंवा काही काही जणांचं 5 वर्ष, काही 6 वर्षापासून भरती करतायत, तर काही काही लोक 10 वर्षापासून भरती करतायत. तर अशा विद्यार्थी जे आहेत त्यांचं इतकं डीप नॉलेज आहे. तर एवढं सगळं असून सुद्धा त्या अशा विद्यार्थ्यांना 50, 55, 60, 65, 70, लगभग 75च्या आसपासच ते मुलं बघण्यासाठी मिळाले. आणि जे विद्यार्थी जे आता आता त्यांनी भरती चालू केलेली, एक 6 महिने, काही जणांचे वर्ष असतो, म्हणजे वर्ष झालेलं आहे त्यांना की ते भरती करताय. तर अशा विद्यार्थ्यांना 80, 85 प्लस मार्क आहेत, म्हणजे 90+ सुद्धा काही विद्यार्थ्यांना आहेत. तर असं का तफावत असा का झालाय? तर ज्यावेळेस मी थोडंफार माहिती काढली किंवा थोडंफार मी त्याच्याबद्दल स्टडी केला, तर एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो, किंवा तो आपण पेपर जर बघितला तर पेपर सोपा होता, पण तरी सुद्धा भरपूर जे मुलं आहेत त्यांना मार्क पडलेली नाहीत. तर असं का झालं? तर असं का झाल्याच्या पाठीमागचं साधं आणि सोपं एक आपण म्हणू शकतो की साधं आणि सोपं एक आपण ज्या गोष्टी काय करतो म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करत असतो, तर अभ्यास करत असताना आपण त्या गोष्टीचा डीप अभ्यास करत असतो. तर तसंच जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा तसंच केलेलं आहे की त्यांनी पोलीस भरतीचा एवढा डीप अभ्यास केला की एमपीएससी च्या लेवल पर्यंत त्यांनी अभ्यास केला, पण त्यांनी बेसिक वाचायचं जरा सोडलं. कारण की भरपूर वेळेस काय होतं की आपण ऍडव्हान्स वाचायच्या ह्याच्यामध्ये आपण बेसिक वाचायचं विसरून जातो. तसं ह्यांचं काय झालेलं होतं, यांनी ह्याच्या आधी भरपूर वेळा बेसिक वाचलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की ऍडव्हान्स वाचायला सुरुवात केलं, आणि बेसिक जो पाया असतो पोलीस भरतीचा, बेसिक ज्या गोष्टी असतात त्या मात्र थोड्याशा दुर्लक्षित झाल्या. तर अशा वेळेस काय झालं की जी पुणे शहरचा जो पेपर झालेला होता, तर त्याच्यामध्ये काय भरपूर प्रमाणात हे बेसिक प्रश्न विचारले होते. कारण काय होतं की ज्यावेळेस आपण जास्त ऍडव्हान्स जर प्रश्न विचारत असेल, तर समजा एखाद्या गोष्टीचा आपण माहिती विचारत असेल किंवा काय करत असेल, तर आपल्याला संपूर्ण माहिती असती, पण त्याच्यावरती जर समजा 1 लाईनर जर प्रश्न विचारायला सुरुवात केली तर मात्र आपली गल्लत होते. तर असाच प्रकार आपल्याला पुणे शहर पोलीस भरतीच्या परीक्षेवेळेस बघायला मिळालेला आहे. म्हणजे बघा मित्रांनो, की आपण ऍडव्हान्स एवढं वाचलेलं आहे की आपल्याला डीप एवढं नॉलेज आहे एखाद्या गोष्टीबद्दलचं, पण आपल्या त्याचे जे बेसिक गोष्टी आहेत त्या आपण त्याकडे लक्ष दिलेलं नाही. आणि जे आता नवीन मुलं आहेत त्यांना आणखी पोलीस भरती म्हणजे काय आहे, पोलीस भरतीला लागणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्याच्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर त्यांनी काय केलेलं की संपूर्ण बेसिक पाया त्यांनी त्यांचा पक्का करून ठेवला होता, आणि पुणे शहर पेपर जो आलेला होता तो लगभग सगळा बेसिक वरतीच आलेला होता. त्याची जर फक्त 5-6 प्रश्न जर किंवा 8-10 प्रश्न जर सोडले, ते थोडेसे जरा डीप मध्ये होते, ते जर सोडले तर बाकी सर्व प्रश्नपत्रिका ही बेसिक लेवललाच होती. त्याच्यामुळे काय झालं की जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी आत्ताची सुरुवात केलेली आहे पोलीस भरती, तर त्यांना अशा विद्यार्थ्यांना 75, 80, 85, 90च्या आसपास त्यांना मार्क मिळालेले आहेत. आणि त्यांचं फिजिकल सुद्धा 41, काही जणांचं 45, काही जणांचं 50 पैकी 50 असल्या कारणाने ते इझिली त्या ठिकाणी बसलेले आहेत. तर अशा गोष्टीमध्ये एक गोष्ट तर मला आता एक नक्की कळालेली आहे मित्रांनो, की जर तुम्ही तुमचं बेसिक नॉलेज, पोलीस भरतीला बेसिक नॉलेज काय असतं, कशा प्रकारे असतं हे न करता आपण जर डीप मध्ये जर बसलो तर आपलं, कारण काय होतं, डीप मध्ये अभ्यास कधी करायचा असतो, ज्यावेळेस तुम्ही एमपीएससी करता, युपीएससी करता, राज्यसेवा करता. कारण काय होतं, त्यांना तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात, 4 ऑप्शनचे सब ऑप्शन दिलेले असतात. तर अशा वेळेस तुमचा जो नॉलेज असतं ते त्या ठिकाणी खूप उपयोगी पडतं. आणि पोलीस भरतीला काय आहे की भरपूर वेळेस हे बेसिक विचारले जातात, आणि त्या कुठल्याही प्रकारचे त्याला निगेटिव्ह मार्क सिस्टीम नसल्या कारणाने तुम्ही त्या ठिकाणी फ्री माइंडेडने पूर्ण पेपर देऊ शकता. अजिबात एखादा प्रश्न सोडा. पण त्याच्यामुळे काय म्हणतात की तुमच्याकडे 90 मिनिटं आहेत, तर 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचेच आहेत. मग असं म्हणायचं नाही की मी 4 प्रश्न सोडले, 10 प्रश्न सोडून दिले, असं नाही. एमपीएससी मध्ये म्हटलं तर मी मान्य करू शकतो, कारण काय होतं, निगेटिव्ह मार्क सिस्टीम असल्या कारणाने तुम्ही जर चुकीच्या प्रश्नांची गोल करत राहिला तर तुमच्या चुकीच्या प्रश्नांना तुम्हाला मिळालेल्या मार्कातून सुद्धा ते मार्क कट केले जातात. पण जर पोलीस भरतीला निगेटिव्ह मार्क सिस्टीमच नसेल तर मात्र तुम्हाला सर्व प्रश्न सोडणं अनिवार्य आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला 90 प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, 10 प्रश्न तुम्हाला माहितीच नाहीयेत, तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी गोल करून येऊ शकता, कारण कुठल्याही प्रकारचे तुमचे मार्क त्या ठिकाणी कट होत नाहीत. तर मित्रांनो, हा आहे म्हणजे थोडक्यात सांगण्याचा फक्त गोष्टी हेच आहे की तुम्ही जे ऍडव्हान्स वाचत बसलेला आहात त्याकडे सोडून परत एकदा बेसिक कडे सुद्धा या, जेणेकरून तुमचं जर कोणी चालकचं बाकी असेल, कोणी कारागृहाचं बाकी असेल, एसआरपीएफचं बाकी असेल, तर मित्रांनो त्या गोष्टीचा तुम्हाला त्या ठिकाणी 100% फायदा होईल.
पुणे शहर हातातून जरी गेला असेल तर पुणे चालक आहे, पुणे कारागृह आहे आणि पुणे SRPF सुद्धा तुमच्या हातात आता सुद्धा हातामध्ये आहे. तर त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि जेवढा तुम्ही ऍडव्हान्स अभ्यास केलाय तेवढाच तुमच्या आता परत एकदा बेसिककडे वळण्याची गरज आहे. वन लाईनर जेवढं होईल तेवढं वाचा, कारण की पोलीस भरतीला वन लाईनरच महत्वाचे आहेत. मला जर तुम्ही माझे जर आतापर्यंत जेवढे पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत अभ्यासांबद्दलचे तेवढे जर व्हिडिओ तुम्ही जर बघितले त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे मित्रांनो, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा. प्रश्नपत्रिका सोडायचं कारण एवढंच आहे की त्याच्यामध्ये येणारे ऍडव्हान्स प्रश्न असतील किंवा बेसिक प्रश्न असतील किंवा विज्ञानाचे असतील, गणित, सगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये मिळतात. मी स्वतः पोलीस भरती करत असताना नाही म्हटलं तरी 300 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका मी परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत मी सोडवत होतो आणि लगभग माझ्याकडे आता सुद्धा भरपूर पुस्तकं आहेत. वाटल्यास मी दाखवतो, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे ही जी पुस्तकं आहेत आता सुद्धा माझ्याकडे ही जी पुस्तकं आहेत ती मी आता सुद्धा जपून ठेवलेली आहेत. म्हणजे जेणेकरून जर असं मला असं वाटलं की आता बाद झालं पोलीस भरती, आता मला पुढं MPSC करायची आहे किंवा पुढे मला डिपार्टमेंटल PSI करायचं, तर अशा वेळेस मात्र माझ्याकडे माझा बेसिक पाया असणं गरजेचं आहे. मला जर PSI करायचंय म्हटल्यावरती मी डायरेक्ट मोठी पुस्तकं आणून लगेच वाचत बसलं ना तर मी लगेच अभ्यास परिपूर्ण किंवा परिपक्व होणार नाही. त्यासाठी मला पहिल्यांदा ह्या ज्या गोष्टी बेसिक ज्या आहेत त्या पक्क्या करून घ्याव्या लागतील आणि बेसिक पक्क्या झाल्या तर मात्र मला ऍडव्हान्स करायला जास्त वेळ लागणार नाही. तरी म्हणतो मित्रांनो, तुम्ही जे आता ऍडव्हान्स वाचताय त्या ऍडव्हान्स वाचण्याच्या ऐवजी थोडंसं बेसिक कडे सुद्धा लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला ऍडव्हान्स प्लस बेसिक म्हणजे ऍडव्हान्स 20% तर बेसिक 80% तुमचं असणं गरजेचं आहे. जेणेकरून आता पुणे शहराला जे बाहेर पडलेले आहेत तर त्यांनी ह्यातून फक्त एक अनुभव घ्या आणि तोच अनुभव वापरायचा कशामध्ये, तुमचं चालक असेल, SRPF असेल किंवा कारागृह असेल. कोणतीही नोकरी ही कमी नसते मित्रांनो. भरपूर वेळेस काय करतात की तुम्ही नाही मला सिटीलाच व्हायचंय, नाही मला ह्यालाच व्हायचंय. नोकरी असते, तुम्ही नंतर तुमची बदली करून घेऊ शकता. असं काही नाही की तुम्ही मला सिटीला यायचं तर मग तुम्ही SRPF ला पण भरती करून घेऊ शकता, लोहमार्गला भरती करून घेऊ शकता, त्याच्यानंतर तुम्ही काही वर्षानंतर तुम्ही जनरलला येऊ शकता. असं काही नाहीये की तुम्हाला बदली करता येत नाही, असा कुठला प्रकारचं कुठं काय दिलेलं नाहीये. ठीक आहे, आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो की तुम्ही तुमच्या बेसिककडे लक्ष द्या. अभ्यासाबद्दल कोणत्या प्रकारची अडचण आली तर मला नक्की तुम्ही मला मेसेज करा, मी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि बेसिक टू ऍडव्हान्स हे अभ्यासक्रम कसा करायचा त्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला DM करा, मी 100% तुम्हाला गायडन्स करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. इव्हन मी ज्यावेळेस स्वतः भरती करत होतो तर त्यावेळेस सुद्धा मी बेसिककडे जास्त लक्ष देत होतो आणि प्लस मी व्हिडिओ सुद्धा बनवत होतो की पोलीस भरती कशी करायची. तर अशा वेळेस काही मित्र माझे जे होते ते मला थोडेसे निगेटिव्ह करत होते की बाबा हा स्वतःच भरती चालू नाही आणि दुसऱ्याला शिकवते की पोलीस भरती कसं करायचं. पण काय होतं, मी ह्याच्या आधी 2 भरत्या दिलेल्या होत्या. त्या 2 भरत्यामुळं मला एक गोष्ट तर मला कळाली होती की मी लेखी परीक्षेमध्ये माझा कोणी हात पकडू शकत नाही असं मी डोक्यात ग्रह्य धरलं होतं. पण फिजिकलला मी थोडासा हेवी असल्यामुळं मला 1600 मीटर जरा थोडंसं अवघड वाटत होतं. पण माझा एक मित्र आहे, संकेत कडू म्हणायचा माझा मित्र आहे की त्याच्या कारणामुळे मी 1600 माझं खूप भारी झालं, गोळा माझा खूप भारी झाला, 100 मीटर खूप भारी झालं. आणि असे मित्र खरं तर तुमच्या आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर असे मित्र तुमच्या आयुष्यात जर नसतील तर मात्र तुम्ही एखादा असा मित्र बनवा जेणेकरून तुम्हाला एकमेकाला ते सपोर्ट करतील. तुम्हाला जर त्याला लेखीला तो कमी असेल तर तुमच्याकडचं लेखीचं ज्ञान त्यांना द्या. तो जर फिजिकलला चांगला असेल त्याचं काय फिजिकलचं ज्ञान तुम्ही घ्या. जर तुम्ही जर एकमेकाला देवाणघेवाण केलं तर 100% तुम्हाला फायदा होईल. बेसिक ज्ञान खूप महत्वाचं आहे. डायरेक्ट ऍडव्हान्स मध्ये हात घुसवू नका. पुणे शहरावरनं एक गोष्ट किंवा एक अक्कल मला सुद्धा आलेली आहे, जेणेकरून पुढची जर एखादी कुठली एक्झाम द्यायची असेल तर मी सुद्धा बेसिक कडे जास्त ध्यान देईल. आजचा व्हिडिओ एवढाच करतोय मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त काही कुठल्या प्रकारची अडचण असेल तुम्हाला कमेंट करा, मी पुढे तुम्हाला सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. जय हिंद.